श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे मंगळवार, दिनांक आहे 29 जुलै. या दिवशी आलेली आहे नागपंचमी. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा 25 जुलैपासून सुरू झालेला आहे आणि हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे. तर उद्या मंगळवार आहे आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये पहिला मानला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी. सर्वात पहिला सण येतो तो नागपंचमी. तर हा जो सण आहे तर तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. अनेक स्त्रिया या दिवशी व्रत करतात आणि नागोबाची पूजा अर्चा करत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे, कारण चातुर्मासात भगवान विष्णू हे योग निद्रेत गेल्यानंतर महादेवांकडे सृष्टीचा गाडा असतो. त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या महिन्यातील 5व्या दिवशी नागपंचमी उत्सव साजरा केला जातो. शिवपुराणात याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात. नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो, त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवांचाही आशीर्वाद मिळतो. या दिवशी नागाला दूध, फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो. यंदा नागपंचमीचा सण 29 जुलैला साजरा केला जाणार आहे. तर पहा, पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता ही पंचमी या तिथीचे स्वामी आहेत. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते. या दिवशी शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणं सुद्धा शुभ मानलं जातं. कालसर्पदोष जो असेल तर या व्यक्तीने या दिवशी पूजा केल्याने समाधान लाभते. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीची तिथी ही 28 जुलैला रात्री 11:23 सुरू होणार आहे. तसेच 30 जुलैला रात्री 12:45 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण 29 जुलैला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण नागपंचमीच्या दिवशी ही एक वस्तू टाकून जर अंघोळ केली तर आपल्या जीवनातील जे दोष, अडचणी, संकट आहेत ते दूर होऊन आपली अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या जीवनामध्ये जे शत्रू आहेत तर ते सुद्धा नष्ट होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय नागदेवता लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, या नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी साप किंवा सर्पाला आपल्या संस्कृतीत देव मानलं जातं. त्यांची पूजा केली तर कालसर्प दोष दूर होतो, सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशासारखा त्रास देखील दूर होतो. अशा वेळी भाविक मनोभावे सापाची पूजा करतात. नागपंचमीला नागदेवतासह भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. या दिवशी नागदेवतेचं दर्शन होणं शुभ मानलं जातं. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासाठी आपल्याला एका पाटावरती स्वच्छ कपडा अंथरवायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला जर एखादं चित्र नागदेवतेचं मिळालं तर ते तुम्हाला काढायचं आहे, किंवा मग तुम्ही तांदळाच्या साहाय्याने नागदेवता काढू शकता. नाग, नागिन आणि त्यांचे 2 पिल्ले असं तुम्ही काढू शकता, किंवा मग रांगोळीच्या साहाय्याने देखील काढू शकता, किंवा गाईच्या शेणाचा वापर करून सुद्धा सर्प हे काढले जातात. नागदेवतेचे आवाहन केले जाते, ध्यान केले जाते, त्यांचा या दिवशी उपवास केला जातो. नागदेवतेला दूध देऊन पूजा केली जाते. नागदेवतांच्या मंत्राचा जप केला जातो आणि पूजा करून मनातील इच्छाही मागितली जाते. तसेच जेव्हा सूर्य, चंद्र आणि गुरुसह राहूची उपस्थिती कुंडलीमध्ये असते तेव्हा काल सर्पदोष होतो. मान्यतेनुसार राहूच्या अधिदेवता काल आणि केतूच्या अधिदेवता सर्प आहे. जर कुंडलीत या 2 ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर कालसर्प दोष होतो. नागपंचमीची पूजा केल्याने कालसर्प दोष हा दूर होऊन जातो असं मानलं जातं.
तर पहा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे. जर तुमच्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नसतील, तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तसेच काही दोष तुमच्या घरामध्ये निर्माण झालेले आहेत, भांडणे सतत क्लेश कलह घरामध्ये होत असेल, त्याचबरोबर तुमच्या घराला कुणाची नजर लागलेली असेल, कुणीतरी तुमच्या घराला करणीबाधा केलेली असेल, त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास एखादा तुमचा शत्रू आहे आणि तो तुमची प्रगती होऊ देत नाही, तुमची प्रगती होऊ नये म्हणून तो खूप कष्ट करत आहे आणि तुमच्या ज्या काही प्रगतीमध्ये काहीतरी अडथळे निर्माण करत आहेत, तर असे जे काही शत्रू असतात ना, जळाऊ प्रवृत्तीचे लोक हे आपल्या आसपासच राहायला असतात आणि यांना आपली प्रगती झालेली अजिबात खपत नाही. त्यामुळे अशा लोकांचा नाश होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करण्यासाठी जे पाणी घेणार आहात तर ते तुम्हाला कोमट घ्यायचं आहे. गरम पाणी जर तुम्ही घेत असाल तर गरम घ्या. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे सर्वात प्रथम जी वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. गंगाजल हे पवित्र गंगेमधून आणलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या जीवनातील जे पाप जे अडचणी आहेत तर त्या दूर होतात. त्यामुळे गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती कच्चं दूध. कच्चं दूध तुम्हाला माहीत आहे की आपण शिवशंकरावरती अर्पण करतो, त्याचबरोबर नागदेवतेला देखील आपण कच्चं दूध अर्पण करतो. त्यामुळे कच्चं दूध देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपण ज्या काही लाह्या असतात पहा, नागाचं पूजन करण्यासाठी आपण ज्या लाह्या आणतो त्या लाह्या देखील तुम्हाला 1 ते 2 तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे नंतर खडे मीठ देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू टाकून अंघोळ ही करायची आहे. अंघोळ करत असताना पहिला मग भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावरती, दुसरा मग भरून घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावरती. अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. त्यानंतर अंघोळ करून झाल्याच्या नंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा, स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये नागदेवतेची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. तुमच्या आसपास वारूळ असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या नागदेवतेची पूजा ही करू शकता. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.